अहिल्याबाईंनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांनी दुःख सोसलं आणि समाजासाठी काम केलं. त्यामुळे अहिल्याबाई होळकर माझ्या आदर्श आहेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. त्या बीडमधल्या एका सभेत बोलत होत्या. देवानं देखील वनवास भोगला होता असं सूचक विधानही त्यांनी केलंय. फक्त बघतील ते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आणि आपल्या पंकजा ताईंचा चेहरा. मला विश्वास आहे, हे प्रेम तुम्ही मला दिलं. तुम्ही माझ्या डोक्यावर फुलं टाकतात, अभिषेक करता, तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन येत असते. संघर्षाला सोन्याचे किनार कोण देत असेल तर तुम्ही लोक देता, तुम्ही प्रेम देता. श्रीरामाच्या जीवनामध्ये श्रीरामाने काय सुख भोगला, वनवास भोगला. माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श जर कोणी असेल काम करण्यासाठी तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. जीवनामध्ये दुःखच दुःख पचवलं त्यांनी. आईसाहेबांच्या साक्षीने तुम्हाला मी आव्हान करते, एकच आव्हान करते, त्याचा पूर्तता करणार का तुम्ही? करणार का? एकीच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही?